पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। चिकन आणि कोंबडी वड्यांवर ताव मारणाऱ्यांनो सावधान। कोंबड्यांमध्ये आता नवा संसर्ग पसरतोय। एनआयव्हीने या संदर्भात निष्कर्ष दिलेला आहे। तर कोंबड्यांमध्ये आता कॅम्पायलोबॅक्टर नोरोव्हायरसचा संसर्ग झालाय। पुण्यातील कुक्कुटपालन केंद्रातील विष्ठा नमुन्यांची तपासणी होणार आहे। दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरतायत असा देखील निष्कर्ष आता समोर आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। कोंबड्यांमध्ये आता नवा संसर्ग पसरतोय। एनआयव्हीने या संदर्भातला निष्कर्ष काढलेला आहे। पुण्यातील कुक्कुटपालन केंद्रातील विष्ठा नमुन्यांची आता तपासणी होणार असून दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरलेले आहेत। तर नांदेडगाव परिसरामध्ये जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागानं संपूर्ण जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्रांची तपासणी सुरू केली। पशुसंवर्धन विभागानं पुणे जिल्ह्यातील विविध कुक्कुटपालन केंद्रांतील कोंबड्यांच्या विष्ठेचे 106 नमुने एनआयव्हीकडे पाठवले होते। तर कोंबड्यांचे आढळलेले हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला आता कारणीभूत ठरलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। तर कोंबड्यांमध्ये आता नवा संसर्ग पसरत असल्याचं पाहायला मिळतंय। एनआयव्हीने या संदर्भात निष्कर्ष काढलेला आहे। कोंबड्यांमध्ये आता कॅम्पायलोबॅक्टर नोरोव्हायरसचा संसर्ग झालेला आहे। पुण्यातील कुक्कुटपालन केंद्रातील विष्ठा नमुन्यांची आता तपासणी देखील केली जाणार आहे। दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला आता कारणीभूत ठरल्याची माहिती देखील समोर येते आहे। त्यामुळे आता तुम्ही जर चिकन खात असाल तर सावधान, कारण कोंबड्यांमध्ये आता नवा संसर्ग पसरतो आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले सविस्तर अपडेट आपल्याला देतील। अमोल। शुभम, आपण पाहतोय की गेल्या 1 महिन्यापासून पुणे शहरामध्ये जीबीएस या आजाराने थैमान घातलेलं होतं। आता या संबंधीचे रुग्ण हे कमी झाले असले तरी नेमका हा आजार कुठून आलेला आहे याबाबतचा निष्कर्ष हा समोर आलेला आहे। आणि कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळल्याने असा निष्कर्ष आहे तो एनआयव्हीने दिलेला आहे। आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जे कुक्कुटपालन केंद्र आहे यातील कोंबड्यांची विष्ठा यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे। आणि जवळपास पशुसंवर्धन विभागाने पुणे जिल्ह्यातील विविध केंद्रांच्या जवळपास 106 कोंबड्यांचे विष्ठेचे नमुने आहेत ते एनआयव्हीकडे पाठवलेले होते आणि त्यातनं ही माहिती आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। जवळपास 66 कोंबड्यांच्या नमुन्यांची चाचणी जी समोर आलेली आहे, ज्यामध्ये कॅम्पायलोबॅक्टर आणि जेजुनी सारखे रोग आहेत ते त्यामध्ये आढळून आलेले आहेत। आणि त्यामुळे हे दोन्ही संसर्ग आहेत ते जीबीएसच्या उद्रेकाला कारणीभूत ठरल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। सुरुवातीला दूषित पाण्यामुळे जीबीएस आजार हा पसरला असं सांगितलं जात होतं, मात्र त्यानंतर मध्यंतरी अजित पवार यांनीच कोंबड्यांच्या विष्ठेमुळे हा आजार पसरला अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं। आणि त्यानंतर आता पशुसंवर्धन विभागाने जी तपासणी केलेली आहे आणि एनआयव्हीचा जो निष्कर्ष आलेला आहे त्यामध्ये या कोंबड्यांमध्येच हे 2 आजार आहेत ते सुद्धा आढळून आलेले आहेत। ठीक आहे अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।